आजवर कधीतरी तिने चुकून का होईना तुला तुझ्या नावाने हाक मारलीये? सतत तुला म्हणते मायनस. काय म्हणते? मायनस म्हणते. मायनस म्हणजे काय रे? कमी, वजा. का? ही इंजिनियर होणार म्हणून माझा प्रसाद वजा. बघ, तुला जर पसंत नसेल ना तर आपण मोडूया हे लग्न. काय बोलतेस तू? लग्न मोडायचं? हो. बघ आई, मी वृंदाला लहानपणापासून ओळखतो. तिला तिच्या हुशारीचा कधीही गर्व नव्हता आणि आजही नाहीये. प्रसाद, पण मी तुझी काळजी समजू शकतो खरंच. हे बघ, मी तुला एका गोष्टीची खात्री देतो. लग्नानंतर वृंदा माझ्याशीच काय, घरातल्या सगळ्यांशी नम्रपणे वागेल. हे मला माहितीये. तू हे सगळं माझ्या चांगल्यासाठी सांगतेस. हो रे. काही पण उद्या लोक म्हणतील कांता चोरगे तिच्या मुलाचं वृंदाबरोबर ठरलेलं लग्न मोडण्यासाठी वेगवेगळी कारणं शोधताय. आणि समजा जर कोणी असा आरोप केला ना तुझ्यावर, मला नाही चालणार. मला खरंच खूप वाईट वाटेल. त्या दिवशी मला काहीतरी सांगत होतात, माझ्या वृंदाच्या घरी काही प्रॉब्लेम झालेत म्हणून. अरे, त्या काकडेंच्या घराकडे. वृंदाच्या घरी काही सिरियस प्रॉब्लेम तर नाहीये ना? होतो, पण आता आहे सर सगळा ठीक असा. चला, बरं झालं. बरं, मी तुम्हाला फोन करेन काकू. आणि काही लागलंच तर तुम्ही मला फोन करा. हा, मी बोलेन तुमच्याशी. अरे काय गो, कोणाचा फोन होतो? हरीश. हा, काय म्हणत होता? त्याचं खूप जीव असा वृंदावर. काय? मी तुमका सांगूक नाही. ए देवा परमेश्वरा, मग आता गो तू ते का सांगितलंस वृंदेच्या लग्नाचा? माझी हिम्मतच होऊक नाही. आणि वृंदात तरी कुठे माहित असा की हरीश तिच्यावर प्रेम करता म्हणाल. म्हणजे असं पण असा? बरं झालं तू नाही सांगितलं असतं. इल्यावर कळलं ते का? आजचं दुःख होऊ द्या. मला नाही पटलेलं. मी नाही काय करणार. अहो, काय नाही पटलं तुम्हाला? आता हा एकच मार्ग आहे आपल्याकडे. अहो, लग्न अगदी तोंडावर येऊन ठेपलंय. आता आपण काही हालचाल केली नाही ना तर ती वृंदी आयुष्यभर सून म्हणून येईल तुमच्या घरात आणि जन्मभर मिऱ्या वाटेल तुमच्या डोक्यावर. आणि तुम्हाला तरी असं सून म्हणून तिला घरात बघणं चालणार आहे का? सांगा ना मला. नाही म्हणजे तुम्ही विहीण नाही होऊ शकतात माझी, पण मी लहान बहीण मानते तुम्हाला आणि म्हणून मी हे सुचवायला आली आहे. हो, झालं. ताईचा सल्ला देऊन झाला. मी माझ्या घरचं निस्तरेन काय आहे ते. नाही, पण तो आपल्या पायाखाली काय जळते ना ते पहिलं माणसाने बघावं. किंवा निघा आता. निघायचं. अच्छा, टाटा. दरवाजा. बिंडूक मला कांता चोरगेला सल्ले देते बावळट. झाली मेहंदी. वृंदा, तो हात दे इथे. सांग, कशी वाटली मेहंदी? ठीक आहे. ठीक आहे. चांगली नाहीये? हो, म्हणजे चांगली आहे. बरं, मला सांग, तुझ्या नवऱ्याचं नाव कुठे लिहिलंय इथे? काय? हो अगं, बघ ना, सांग ना मला. अगं, तू अशी का बघतेयस जसं काही तुला तुझ्या नवऱ्याचं नावच माहित नाहीये? शोध ना, सांग कुठे. बरोबर, तू प्रसादचं नाव कसं शोधशील मेहंदीवर? तू तर मायनसची खून शोधत असशील ना?